देवशयनी आषाढी एकादशी निमित्त जव्हारमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तिभावाने भरलेला उत्सव साजरा करण्यात आला। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान कमिटी जव्हार यांच्या वतीने आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतून संपूर्ण शहर विठ्ठलमय झालं। दिवसाची सुरुवात काकड आरती, अभिषेक आणि विधिवत पूजनाने झाली। महिला वर्ग, युवक आणि वयोवृद्ध भाविकांच्या सहभागातून पार पडलेले सामूहिक गीतापठण हे यंदाच्या एकादशीतील विशेष आकर्षण ठरले। टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या भव्य दिंडी सोहळ्याने शहरात भक्तीचा उत्सव उधळला। नगर प्रदक्षिणा आणि महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। स्वराज ढोलताशा पथकाच्या दमदार सादरीकरणाने वातावरणात जोश निर्माण झाला, तर श्रीराम महिला मंडळाच्या भक्तिरसपूर्ण भजन सेवेने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक अनुभूती दिली। सायंकाळी झालेला भक्ती संगीताचा कार्यक्रम हा या उत्सवातील सर्वोच्च बिंदू ठरला। ऑल आर्टिस्ट ग्रुप जव्हार यांनी सादर केलेल्या भावपूर्ण भक्ती संगीत कार्यक्रमाने श्रोत्यांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान निर्माण केलं। सुरेल गायन, हार्मोनियम, तबला, संवाद यांचा सुरेख मेळ यामध्ये होता। लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व भाविकांनी उभ्या उभ्या टाळ्या वाजवत या सादरीकरणाला भरभरून अशी दाद दिली। या भक्ती संगीत कार्यक्रमाने केवळ कान तृप्त केले नाही, तर अंतकरणालाही स्पर्श केला। कार्यक्रमानंतर भाविकांनी सांगितलं की यंदाची आषाढी त्यांच्या मनात कायमची कोरली गेली आहे। रात्री महाआरती आणि श्रीराम पुरुष भजनी मंडळाच्या सादरीकरणाने या भक्ती पर्वाची सुरेल सांगता झाली। या दिवसभराच्या भक्तिपूर्ण कार्यक्रमांमध्ये परिसरातील शेकडो भाविकांनी सहभाग घेतला। विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान कमिटी आणि सर्व सेवाभावी कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे आयोजन अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरलं। भक्ती, संस्कृती आणि एकात्मतेचा अद्भुत संगम म्हणजेच यंदाची जव्हारची आषाढी एकादशी। द पोलीस न्यूज, मनोज कांबडी, जव्हार।